मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 31व्या भागात मी नीलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. धरमपुरीचं एक महत्त्वाचं राहिलं सांगायचं, ते आता सांगते. धरमपुरीला आश्रम वगैरे बघितला. संध्याकाळची आरती होती म्हणून आम्ही आरतीला गेलो. रामाच्या मंदिरात आरती होती. मराठीत नव्हत्या ना त्या आरत्या, त्यामुळे मी आपली डोळे बंद करून बसले होते. माझं काय ध्यान लागलं का काय माहिती नाही, पण मला ना माझ्यासमोरून एक साधू भगव्या कपड्यातला जाताना दिसला. जसा तो जात होता आणि पाऊल टाकत होता तसं प्रत्येक पावलाच्या खाली कमळ येत होतं. खालून कमळ येत होतं आणि त्याच्यावर पाऊल टाकत टाकत तो जात होता. असं तो माझ्या समोरून गेला. आणि पलीकडे गेल्यानंतर मी म्हटलं, हा काय आता आपल्याकडे बघणारच नाही का काय? एवढा साधू दिसतोय पण काही पुढे काही दिसेल की नाही. तर जसा तो त्या टोकाशी गेला, वळला, त्याने माझ्याकडे तोंड केलं, हात वर केला आणि मला आशीर्वाद दिला. आणि मग तो तिथेच नाहीसा झाला. जसं हे मला दिसलं आणि तो नाहीसा झाला, त्या क्षणी माझी रामरक्षा चालू झाली. आणि जेव्हा रामरक्षा संपली तेव्हा आरती पण संपलेली होती. मुख्य म्हणजे हे सगळं मला नंतर आठवलं. मी ध्यानात होते का ते सुषुप्ती म्हणतात ना, जागृत आणि झोप याच्या मधली अवस्था, अशी काहीतरी ती अवस्था होती. आणि नंतर मला हे सगळं आठवलं की मला असं असं दिसलं, मी रामरक्षा म्हटली आणि मी थांबले. छानच वाटलं ना. अशी काय अनुभूती मिळाली तर छानच वाटतं. त्यानंतर त्यांनी जेवायला बोलवलं. जेवताना माझ्याकडे वाटी नव्हती. त्या रामसिंगच्या बायकोने ती हरवली होती. त्यांनी विचारलं, मैया तुमच्याकडे वाटी नाही आहे का? मी म्हटलं, नाही हरवली, मी आणली होती पण हरवली. मग त्यांनी त्याच्या सेटमधली वाटी मला दिली. जेवण झाल्यावर त्यांनी विचारलं की ओढणे के लिए कुछ चाहिए क्या, म्हणजे आपलं पांघरुण हो. म्हटलं नको, आमच्याकडे सगळ्यांकडे होतं. तरी बोलला की तुम्ही जिथे झोपणार आहात ना तिथे वर रॅक आहेत ना, तर त्या रॅकमध्ये मी रजया ठेवलेल्या आहेत, ज्याला लागेल त्यांनी घ्या. बरं म्हटलं. आणि आम्ही झोपायला गेलो. झोपण्यापूर्वीच तो महाराज परत आला आणि त्याने प्रत्येकाला एक एक रजई दिली. आणि फक्त मला म्हणाला की हे बीच में छोडणे का नाही. मी म्हटलं, मला काही मिळालं की पुढे जाऊन मी दुसऱ्याला देते, हे याला समजलं का काय? वर म्हणाला, ये घर तक लेके जाना है, ये प्रसाद है. एवढं म्हटल्यावर काय, मला ते घ्यावंच लागलं घर तक लेके जाने के लिए. घेतलं आणि मग आम्ही झोपलो. सकाळी तर काय मैयावरच स्नान होतं, घाटावरच होतो आम्ही. मी आणि कृष्णा दोघीच होतो. पण ती काय एवढ्या लवकर उठायची नाही. माझं सगळं आवरल्यानंतर ती उठायची. त्यामुळे शांतपणे छान सचैल स्नान झालं मैयाशी हितगुज करता करता. आणि त्यानंतर आवरून आम्ही निघालो. कुठे झालो आपण? समोरच्या तटावरील आश्रम अनघोराला जाताना हा वाळवंटातला रस्ता. हा अनघोराला जातानाचा हायवे. खूप छान रस्ता आहे. ही मैया परीक्षा बघते आपली, कशी जात आहेत मुलं. आता जायचं होतं आपल्याला अनघोरा. रस्ता कसा आहे ते मी न बोललेलंच बरं. प्रत्येक वेळी तेच तेच सांगायचं, त्यात काही मजा नाही. पोचलो मी अनघोराच्या आश्रमामध्ये. तिथे उन्मेषानंद म्हणून महाराज आहेत. त्यांनी आश्रम नीटनेटका ठेवलेला आहे. आम्हाला जेवायला बोलावलं. जसं त्या हॉलमध्ये गेलो तर समोरच माऊलींचा फोटो होता.
मराठी पुस्तक विभाग होता. ते बघून मला वाटलं आपण महाराष्ट्रात आलो का काय परत. मराठमोळं जेवण होतं. एकदम हा स्वामी समर्थांचा मठ आहे. हे महाराष्ट्रातले महाराज आहेत उन्मेषानंद. अतिशय चांगली व्यवस्था, खूप चांगलं जेवण आणि त्यांचं इथे आश्रम आहे. आम्ही आल्याबरोबर झोपलो जेवण झाल्याबरोबर, त्यामुळे आम्हाला स्वामीचं दर्शन झालं नाही. आतमध्ये मराठी ग्रंथालय आहे, त्याचा पण फोटो दाखवते. समोर आपला माऊलींचा फोटो आहे, ते बघूनच छान वाटलं. मी चहा नाही लेते मी. इथून मातेचं मैयाचं पण दर्शन होते, खूप छान. घाटावरच आहे. राहण्याचं आग्रह करतात, पण आमचं जेमतेम 10-12 किलोमीटरच झालेले चालून. छान झाडं बिडे छान मेंटेन केलेलं आहे. जेवण पण छान होतं. मुख्य म्हणजे प्रेमळ माणसं आहेत. आग्रह करतायत राहण्याचा, पण पुढे पण जायचे. हा तुमचा फोटो आहे, हे बघा. याने परिक्रमा केल्या तेव्हाचा फोटो दिसतोय. नर्मदे हर. इथे छान शिवलिंग आहे, एक वेगळ्या प्रकारचं. दिसते दगडाचं शिवलिंग केलेले आणि मागे मैया. स्वामींचा आश्रम आहे ते आम्हाला माहिती होतं, तरी पण त्या आश्रमात गेल्यानंतर आश्चर्ययुक्त आनंद झाला. आणि जसं ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो आणि तो मराठी पुस्तक विभाग बघितला, तो आमच्यासाठी सुखद धक्का होता. खूप आग्रहाने ते सगळ्यांना जेवायला वाढत होते आणि दर्शनाला जायचं होतं मठामध्ये, पण चालून इतके पाय थकले होते की सगळे जेवल्यानंतर डाराडूर झाले. आणि उठलो तर मंदिर बंद झालं होतं. आधी आमची विश्रांती झाली, मग स्वामींची विश्रांती चालू होती. त्यामुळे आम्ही संध्याकाळपर्यंत काही थांबलो नाही दर्शनासाठी. आम्ही खालूनच नमस्कार केला. ते महाराज जे उन्मेषानंद होते ते सांगत होते की इथे कामाला माणसं कमी पडतात. मला वाटलं मला जर कधी इथे सेवा करायची असेल नर्मदा किनारी तर इथे मी नक्की येईन. एकतर मी जिथे मराठी लोकांनी आश्रम चालवला तिथे जाईन, नाही तर दत्तगुरूंचे मंदिर आहे तिथे जाईन. असं म्हणतात की परिक्रमेत तुमची राहण्याची जेवणाची सोय फुकट होते सगळीकडे, त्यामुळे त्यांचं ऋण तुमच्यावर असतं. त्यामुळे जितके दिवस तुम्ही परिक्रमा केली आहे तितके दिवस तुम्ही इथे येऊन सेवा करायची असते. सेवा म्हणजे परिक्रमावासींचीच करायची असं काही नाही. तुम्ही आश्रमात झाडलोट करू शकता, स्वयंपाक करू शकता. नर्मदा स्वच्छ अभियान म्हणून एक आहे ओंकारेश्वरला, तसं करू शकता. माझा विचार आहे, बघू जसं जमेल तसं मी येईन. त्यानंतर सोमनाथ केवट म्हणून होते, त्यांचं भजन झालं. त्याचा छोटासाच व्हिडिओ टाकला आहे मी. त्यांचं भजन बराच वेळ चालू होतं. ऐका आता कसं वाटतं ते. हे सोमनाथ केवट आहे पतईके, त्यांचं भजन आहे. मागे महाराज आहेत उन्मेषानंद. 2 किलोमीटरवर आहे आणि नर्मदेचं सुंदर दर्शन. समोर गहू लावलेले आहेत. नर्मदेच्या पात्रात शेती आणि मैया. तो सुता लो, थोड़ी देर सोता हो तो थोड़ी नहीं धूप में बैठ जाओ. आता जायचं होतं सोकलपुरा का शुक्लपूर असं पण काहीतरी पुस्तकात लिहिलंय मला वाटतं. चाललो. मैयेचा छान तट आहे, थोड्या अंतरावरच आश्रम आहे. आश्रमामध्ये
लक्ष्मीनारायण, हनुमान, मैया यांची देवळं तर आहेतच, पण तिथे श्री गुरुचरण महाराज म्हणून होऊन गेले, त्यांची समाधीसुद्धा आहे. मोठा आहे आश्रम. सोकलपुरा इथून दिसणारा हा सूर्योदय, समोरचा घाट आणि मैयाचं वळून गेलेलं पाणी, समोरचा घाट पण दिसत आहे. आताही आम्ही तटातटाने चाललो आहोत. गेल्याबरोबर तिथल्या महाराजांनी सांगितलं की इथला शिधा घ्या आणि ज्याचा त्याचा स्वयंपाक करायचा आहे. तिथे 5-6 चुली लावलेल्या होत्या, तर शिधा घ्या म्हणाल्या. ते बघत होते ना, त्यांना जाम मिरच्या लागायच्या. मला म्हणाले जा अजून आतमध्ये जाऊन घेऊन या. मी स्वयंपाक तिखट असायचाच, वरती 2-3 मिरच्या, त्या हिरव्या मिरच्या, ते जेवताना खायचे. मी आतमध्ये गेले तर त्याने मला 2 पेरू दिले. मला म्हणा तुम्ही एकट्याच खा. एवढ्या 5-6 जणांमध्ये मी एकटी थोडीच खाणार. आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ल्या आणि मिरच्या पण मिळाल्या. चुलीवर स्वयंपाक करायचा होता. भाऊ म्हणाले दालबाटी करा. मला काय आहे ते दालबाटीतलं. मग कृष्णाने पुढाकार घेतला. इथल्या लोकांना ना दालबाटी म्हणजे पक्वान्न वाटतं. मला काय तितकंसं ते आवडलं नाही. कणकेचे गोळे करायचे, ते चुलीत निखाऱ्यावर टाकायचे आणि भाजायचे. तर वरचं छान असतं कुरकुरीत कडक, पण आतमध्ये असं तो कणकेचा शिजलेला गोळा असतो. आणि आमटी वगैरे जे काही असेल ते घ्यायचं आणि त्याच्यात ते कुस्करून खायचं, असं असतं. तर मी आपली कृष्णाला थोडीशी इकडची तिकडची मदत करत होते. तिला लागेल ते देत होते. काही चालत परिक्रमा करणारे होते ना, त्यांच्या घरच्या सुना आल्या होत्या, छान अगदी नटून तटून सुंदर एकदम. आणि त्या म्हणाल्या आजचा स्वयंपाक आम्ही करतो. तर त्यांचा स्वयंपाक, जे परिक्रमावासी होते त्यांचा स्वयंपाक त्यांच्या सुना करत होते. आम्हाला पण विचारलं तुमचा करू का? म्हटलं नको, कारण त्यांचा बराच मोठा ग्रुप होता. मिस्टरांना परिक्रमेत माझ्या दाताची आणि केसांची काळजी असायची. ते फोन केला की विचारायचे रात्री दात घासतेस का? खरं तिथे खूप थंडी असते. त्या कडाक्याच्या थंडीत तिथे काय बेसिन वगैरे नाही ना. सगळं दात घासलं की ते पाणी आपल्याच अंगावर उडतं. आणि असं रात्रीचं दात घासायला गेलं की सगळे विचित्र नजरेने बघतात, कारण इथल्या लोकांना अशी सवयच नाही ना. आपल्याला जशी घरी सवय आहे सकाळ आणि रात्री दोन्ही वेळा दात घासायचे. आणि दुसरं केस धुवून बरेच दिवस झाले होते. मला म्हणाले अगं तिथली एखादी बादली घे, मैयामध्ये आपण साबण वगैरे लावत नाही ना, बादली भरून आण आणि बाजूला केस धुव तू. म्हणून मग मी बादलीच्या शोधात निघाले. बादली तर होती, हापशी होती ना तिथे, हातपंप होता. म्हटलं बरं झालं, चला आज तरी आपले केस धुवून होतील. जसे बादलीत पाणी टाकलं, ती गळकी होती, त्यात मगभरसुद्धा पाणी मावत नव्हतं. मग काय, केस धुणं कॅन्सल. बघू पुढे कधीतरी. आश्रमात वगैरे जर असेल ना बाथरूम वगैरे तर धुता येतात. आता मैयामध्ये नुसतं पाण्याने धुता येतात, साबण शॅम्पू वगैरे काही लावता येत नाही. आपण तसं ते वापरतच नाही. चांगलं झालं इथला पण मुक्काम. निघालो तटातटाने. आता जायचं होतं पतईला. शेत पांढऱ्या फुलांनी फुलून गेलेलं आहे. पांढऱ्या फुलांची शेतं आणि ही पायवाट. की जय हो. पतईला आलेलो आहोत. मैया दर्शन देत आहे. तिचं दर्शन घेऊन आश्रमात जाण्यासाठी आले आहे. पतईला सुंदर मंदिर आहे, तुम्ही जरूर बघा असं आम्हाला सांगितलं होतं. आम्ही तर जाणारच होतो, तटातटावरूनच चाललो होतो. तिथे गेलो होतो मंदिराला, मोठंच्या मोठं कुलूप लावून ठेवलं होतं. आम्ही इकडे तिकडे बघितलं तर एका बाजूला
पत्रे लावले तसं आम्हाला वाटलं. त्या फटीतनं आम्ही आवाज दिला की आम्हाला मंदिर बघायचं आहे, कोणी आहे का. आत कोणतरी होतं, पण त्याने काही दार उघडलं नाही. आम्हाला असं समजलं की इथला पुजारी स्नानासाठी गेला आहे, तो कधी येईल माहिती नाही, आणि म्हणून तो कुलूप लावून गेला आहे. मग काय करणार. बाहेरूनच मंदिर बघितलं. बहुधा महादेवाचं मंदिर होतं. गेटमधनं नीट फोटो काढता आला नाही, पण वर ते पाण्याचं टांगायचं असतं ना, ते लांबून दिसलं आम्हाला. बाहेरून सुद्धा कोरीव काम खूप छान होतं. जेवढे जमतील तेवढे फोटो आणि व्हिडिओ काढले. हे पतई नावाच्या गावातील देऊळ आहे. कसलं आहे माहिती नाही आहे. आम्ही आता आत चाललो आहोत. समोर आश्रम दिसतोय. आम्ही राहणार आहोत का चहा पाण्यासाठी आले अजून मला माहिती नाही आहे. बंद आहे मंदिर. कसलं आहे माहिती नाही. आता थांबूया इथेच. पुढची गोष्ट पुढच्या भागात. तोपर्यंत नर्मदे हर.